काका यांच्याकडून आणि मेडन षटकासाठी 500 रुपये. अरविंद गत्रेकर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर अरविंद येतोय. सायकल जीतूला पाहू शकता. ओ पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. अपील केलं गेलं यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला मिडके क्षेत्रामध्ये. तकदीर आल्या आहेत. तकदीरला माहिती आहे 2 जाणार आहेत सहजतेने. इथून तो संघ जिंकेल तर नीता स्मृती गावदेवी आगासन 40+ संघावर फाईट बॅक करेल. अरविंद राईट राऊंड तिकडे मार्क होतो. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. तकदीर तेच सांगतायत की फुल टॉस टाकू नका. फुल टॉस टाकलाय तर फुल धावा वसूल होतील. धावसंख्या 8. रामनाथ पाटील देखील त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. अरविंद राईट आर्म राऊंड तिकडे मार्गात टाकला जितू. शॉर्ट आपल्याचा चेंडू हुक केलाय. चेंडू चालला यावेळेला वेगाने. आपण उत्तर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. बघा देसाई संघ जर आपण आला असाल तर आयोजकांची संपर्क साधा. पिसवली संघ जर आपण आला असाल तर आयोजकांची संपर्क साधा. बारा धावा दाखल करते. पहिलं षटक पॉवर प्लेचं. एकच षटक पॉवर प्ले असणार आहे. 4 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल ते नीता स्मृती आगासन 40+ बरोबर फाईट बॅट करेल. फटका चांगला यावेळेला पुन्हा खोदून काढलाय. चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतो वेगाने. तकदीर आल्या. मिसफील्ड झालीये. 2 होत आहेत का पाहायचे. इथे आता काय घडलंय. मॅचची गोल्डन विकेट मिळते का पाहायचंय. अपील तर केलं गेलंय. तिसऱ्या पंचाचा रेफर केलं गेलंय. सर्व जाऊ नका तिथे. फक्त मॅनेजमेंट कमिटीचा. मॅनेजमेंट कमिटी फक्त तुम्ही जा बघा विकेट आहे की नाही. नाही बघा बॅट तुम्ही चेक करा. आम्ही तुम्ही सांगितलं तर आम्ही निर्णय देऊ. पिंटू पाटील इकडे बघतात. पिंटू पाटील आम्हालाच काय दिसत नाही. तुम्हाला काय दिसणार. नाही थोडीस हास्य विनोद आहे. सर्वांच्या नजरा मॉनिटर कडे लागल्यात बघा ना. नॉट आउट आहे. तकदीरने फेकी चांगली केली होती पण अरविंदने थोडासा उशीर घेतला. त्यामुळे तकदीरला देखील माहिती पडलंच होतं की विकेट नसावा 99%. पण 1% तर चान्स घेऊ शकतो ना माणूस. धावसंख्या दाखल करते पाहू शकता बघा. 14 धावा. अरविंद पुण्याला गोलंदाजी मार्कवास टाकला. आपण पाहू शकता जितूला. ओ सरळ बॅटने लॉफ केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवड एकदा टाळ्या होऊन जाते. पिंटू पाटील साठी चौकार वाचवलं बघा. 3 धावा सेव्ह केल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. लाजवाब क्षेत्ररक्षण. कोण म्हणेल नितीन काळन सर हे 40+ खेळाडू आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या. धावसंख्या दाखल कधी 15. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण पिंटू पाटीलच्या माध्यमातून. या आधीच्या मॅच मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले. आणि आता काय क्षेत्ररक्षण केलं. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. उच्च दर्जाचं शिक्षक आपण तर क्षेत्ररक्षण केलंय. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकतो कृष्णा उर्फ बॉबी. अरविंद राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. आई गावदेवी फडकेपाडा 40+ संघ बिनबाद 15 धावा दाखल करते आल्यात. पछता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. चला श्रीनाथ पाटील जरा सूचना करा. सूचना करा खेळाडूंना. कारण की आता इथून घाई करावीच लागणार आहे आपल्याला. मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. 15 आल्या आहेत धावा फलकावरती. तर उद्या बघा सागाव 40+ मॅच सुरू होणार. पहिलीच मॅच चोळेगाव विपक्ष मानपाडा बरोबर
8 वाजता रिपोर्टिंग करते, 8:30 ला चेंडू पडेल. जो संघ वेळेवर येणार आहे त्याला आपण म्हणतो चेंडूची पेनल्टी लागेल. चेंडूची पेनल्टी लागेल, त्यामुळे सर्वांनी त्या पेनल्टी पासून वाचायचं आहे. आणि उद्या निर्णय असणार आहे की फक्त आपण संघांना एकदा दोनदाच अनाउन्समेंट करणार. जो संघ उपस्थित राहणार नाही, जो संघ उपस्थित राहील त्याला टॉस विन दिला जाणार आहे. अरे 12 संघ खेळणार आहेत उद्या. पिंटू पाटील गोलंदाजी, मार्कस टॅकल आपण पाहू शकता बेला जितू. ओ चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुरुवात चांगली केली पिंटूने. डॉट चेंडूची समाप्ती होते. 15 आले आहेत पहिल्या षटकामध्ये. पिंटूने जबरदस्त खेळ केलाय. पिंटू पाटील राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राईकला आपण बॅटर पाहू शकता जितू पाटील. ओ कॉटन बॉलची संधी होती, बॉल लागलाय कदाचित हाताला. क्षेत्ररक्षक आले आहेत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता पहिला 16. तसं काय 16 चांगली गोलंदाजी केली. तर इथून ना बॉबीला बॅटचा फेस करावा लागणार आहे. पण हवेचा जर विचार केला तर त्याच्या अनुकूल हवा. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने त्याला मारायचं आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने त्याला पवायचं. आता पिंटू गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. ओ चेंडू सोडून दिलाय. पंच वाईड चिखून करतायत. अवंतताने भर धावसंख्या दाखल करते 17 धावा. चला पिस्तौलीचे संघनायक देसाई 40+ संघाचे संघनायक जर आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. तुम्हाला जो वेळ दिलाय तो वेळ निघून चाललाय. बागपुढे गेला, कट केला यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला वेगाने. किशोर पाठलाग करतायत. हळू 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 हळू. नाही किशोर जरा बघा, किशोर थोडस सहकार्य करा. नाही नकोय, इजा नको होऊन द्यायला कोणाला. बघा मॅचेस तुम्ही खेळत राहाल, पण आता 40+ नाही रेग्युलर पण नाही मारणार. बघा ना नाही, मला वाटतं ही व्हिडिओ पाहिली आलीच पाहिजे. अशोक पाटील तिथे मला वाटतं कमीत कमी 5.5-6 फूट हाईट असेल तर खड्डा आहे तिथे. नाही 40+ मध्ये एवढे चांगलं क्षेत्ररक्षण करता, मग रेग्युलर मध्ये किती चांगलं क्षेत्ररक्षण केलं असेल. 21 धावा. पिंटू राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता कृष्णा. ओ पुढे तर बॅक पुढे गेला, कट केला यावेळेला. विक्रम आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 22. धावा 22 धावा. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नोमॅन लँड्स काय घडलंय. विक्रम बघा खाली पडलाय. 2 झाले, तिसरी होते का पाहिजे. 3 झाले आहेत. किशोरचं कौतुक करेल. कुठून आले बघा ना, मिड विकेटवरून ते आपण तर शॉर्ट लेग रिजन मध्ये आले. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते 25 धावा. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढलाय. उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल आहे. विरुद्ध दिशेने बॅटिंग करावी लागते आता हवेच्या. पिंटू पाटील राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. स्ट्राईकचा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला कृष्णा उर्फ बॉबी. पंच आमच्याकडे फिरतात, वाईट चिखून करतायत. धावसंख्या दाखल करती 26 धावा. अशोक पाटील देखील आमच्यासोबत मला वाटतं खेळणार. इन ऍक्शन मध्ये आहेत का अशोक पाटील? खेळा नाही आता थोड्याशा स्पर्धा खेळा.
26 धावा. हो चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. सुखदुःख अशोक पाटील जीवनात येतच असतात. जो आलाय त्याला जायचंय, फक्त वेळ ठरलेली नाहीये. पण एक दिवस सर्वांना इथून रामराम करायचंय. पारितोषिक आहे अशोक पाटील यांच्याकडून 6,777. आणि जर टॉप 3 मध्ये जर हा संघ पोहोचला तर समालोचकांना 1,000 रुपये आणि भावेशला 500. क्या बात आहे. मग भावेश आपण दुवाच करूया आता. दवा काम नाही करत तर दुवा तरी काम करतील. 26 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 26 आल्या आहेत. पास घ्यायचं. चला जरा लवकर. तकदीर जरा सोडत सहकार्य करा मला. नाही 14 मिनिटं झाली बघा ना. किशोर गोलंदाजी मार्कवर येतो. आपण पाहू शकता पहिला एकनाथ आलेत. एकनाथ गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक घेऊन. जिटू पाटील पाहिजे इथून कशाप्रकारे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू लाईन पावी लागणार. पंच वाईट शिकून करतायत. अवंत त्याने भर धावसंख्येत अपघाती. 27 धावा. धावा कधी लागल्यात. एकनाथ लेफ्ट हँड राऊंड द गड मारा करतोय. शाकला जितू. चांगला चेंडू. पायचीचा अपील केलं जातंय. पिचिंग चांगली होती यावेळेला. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 28 धावा. एकनाथ चांगली गोलंदाजी करतो. एकनाथ डाव्या आणि उजव्या जोडी सातत्याने त्यांना बदल करावा लागतो क्षेत्ररक्षण मध्ये. एंड बदलला त्या एकनाथने पुन्हा एकदा. अशोक पाटीलच्या माध्यमातून देखील पारितोषिक लावलंय. संघ जर टॉप 3 मध्ये पोहोचला तर 6,777 रुपयाचं पारितोषिक. समालोचकांना 1,000 गुणलेखकांना 500. आमची चंगळ. फटका चांगला यावेळेला. मिडविकेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक. तकदीर आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या दाखल करते 29. या षटकात धावा येत नाहीयेत. चांगली वापसी केली. आपण पाहू शकता प्रांजल स्वरूपी 11 वडवली 40+ संघाने. नाही काय खेळ झाला बघा ना. निकुंजची स्पर्धा देखील जिंकली. 6 ट्रॉफीज जिंकले आहेत. तकदीर अरविंद आले आणि संघामध्ये काय जबरदस्त ताकद वाढली बघा ना. परफॉर्मन्स जबरदस्त बघायला मिळतोय. एकनाथ शॉट आपल्या चेंडू. लाईन खराब आहे. त्याला योग्य नसेल. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. चौकार. 33 धावा. केशव देखील पाहू शकता पण संघनायकाच्या भूमिकेत. त्यांनाही देखील वाटलं नसेल की 40+ देवा संघ सुरू केला. 6 ट्रॉफीज आपण जिंकू एवढ्या लवकर. आणि चांगल्या संघाला त्यांनी पराभूत केले. पाण्याची मागणी केली. पाणी द्यायचं जरा. तकदीर अजून 33 धावा. सायकल आली. किशोर सायकल एव्हरेज किती सांगा आताच. एकनाथ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड द गड मारा करतोय. 50चा एव्हरेज चांगला आहे. मग 1 किलोमीटरला 2 रुपये. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. शफल झाले होते. टायमिंग होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. 33 धावा आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रांजल स्वरूपी 11 40+ वडवली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. म्हणजे अजून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा होतात पाहायचंय. एकनाथ लेफ्ट हँड राऊंड द गड मारा करतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला. डाऊन डी ग्राउंड. मिडविकेट चेंडू वेगाने चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. प्रयत्न केले होते यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू सीमारच्या पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल घालते. 38 धावा. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून या षटकाच्या नंतर एक षटक.
या फडकेपणाचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे. या संघाने देखील 2 ट्रॉफीज मिळवल्यात, त्यामुळे तोच संघ देखील सहजासहजी हार पत्करणारा संघ नाहीये. आणि अशोक पाटील देखील आलाय आता गोलंदाजीसाठी. अनिल आलाय. एकनाथ एच चेंडू कॅरी होत नाहीये. प्रेक्षकापर्यंत डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आता फक्त 12.33 सरांनी 37 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. या अंतिम षटकामध्ये तर किती धावा केल्या आहेत. पाण्याची मागणी केली जाते. तर श्रीमामा बेडेकर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्रीधर मुंडे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 37. चला, देसाईचे कॅप्टन, पिसोलीचे कॅप्टन किंवा खेळाडू कोणी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. केशव आले आहेत, संगनायक आले आहेत. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. केशव पाहायचं तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. अंतिम षटक 37 झाल्यात. नाही, सलामीची जोडी खेळते, हे फार महत्वाचं आहे. आता इथून हे बॅटर आक्रमण करतात का पाहायचंय. केशव गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्लॉगरचं हाणामारीचं षटक. एक क्षेत्र फाईन लेगला आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, वडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू बॅकफुट गेला, कट केला, एक धाव कंप्लीट केली. एकच धाव. धावसंख्या आता फक्त 38 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सलामीची जोडी फटके येत नाही नितीन काळन सर. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. प्रांजल स्वरूपी 11 पण बोडवली 40+ संघ हा देखील एक संघ ताकदवान संघ आहे. 7 ट्रॉफी जिंकल्यात त्यांनी आतापर्यंत. आणि यावर्षीचा विचार केला 2026 मध्ये हा संघ भन्नाट फॉर्म मध्ये. केशव गोलंदाजी मार्कवर, कॅप्टन आलाय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला जितू. ओ, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता केशवचा. पडल्यानंतर खाली राहिलाय बघा. फुटवरचा अजिबात वापर होत नाहीये. चार चेंडूचा खेळ बाकी. केशव जबरदस्त गोलंदाजी करतोय. राठाम ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता बेला जितू पाडेल. अजून एक चांगला चेंडू बॅट अँड पॅड बद्दल निघतोय. अप्रतिम गोलंदाजी केली. वाईड यॉर्करचा वापर केलाय. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला केशवच्या माध्यमातून. 6 चेंडू आतापर्यंत जितू डॉट खेळलाय. 38 धावा आहेत. चेंडू बघत अजून विचार केला तर 3. काय गोलंदाजी करतोय बघा ना केशव या षटकामध्ये. 3 चेंडू मध्ये एकच धाव दिली. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. लाजवाब गोलंदाजी. इथे बॅटर बाद होते बघा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लाजवाब गोलंदाजी. कॅप्टन बघा काय गोलंदाजी करतोय. राकेश येतोय. अशोक पाटील 2 षटकात धावा चांगल्या होत्या. हे जबरदस्त वापसी. केशवचं कौतुक कर. काय गोलंदाजी करतोय बघा ना केशव. अप्रतिम गोलंदाजी करतोय. हाईट त्याचा पुरेपूर फायदा करतोय.
श्रीधर मुंडे साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी, एकच धाव दिली या षटकामध्ये. 38 झाल्यात. राकेशला आता इथून काहीतरी करावं लागणार आहे. पूल केलाय आणि काय मारलाय, लांब मारलाय षटकार. धावसंख्या 44. 8 मारलाय. अंतिम चेंडू. केशव शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला आणि त्याला पूल केलाय. केशव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. अंतिम चेंडू. किती धावांचं टार्गेट राहतं पाहायचंय. पुणे त्या डाऊन दी ग्राउंड फटका चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक आले. पिंटू मिसफील्ड झाली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 झाले आहेत. धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता 47 धावांचं लक्ष असणार आहे. तर या षटकात बघा आधी चेंडू डॉट गेले, नंतरच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आहेत आणि 46 झाल्या. 47चं लक्ष आहे. प्रांजल स्वरूप 11 वडोली 40+ संघाला इथून मात्र सामना जिंकतोय की आपण त्या गावदेवी फडकेपाडा संघ त्याला रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळसर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो भावेश
फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. सोळा चेंडूमध्ये 18 धावांची आता गरज आहे. मॅच खुली झाली. प्रांजल स्वरूप 11 वडोली संघासाठी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच या गावाची चर्चा राहिलेली आहे. वडोली रेग्युलर असेल, वडोली A, B, C आणि आता 40+ 4 संघ एकाच गावामध्ये आपल्या पाहायला मिळतात. आणि याच्यावरून अंदाजा लावू शकता खेळाडू किती आहेत या गावामध्ये. काही गावात 11 खेळाडू जमत नाही भाऊ सर. डॉट बॉल. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. प्रांजल स्वरूप 11 वडवली 2 सामने जिंकून नितास स्मृती आगासन संघ क्वार्टर फायनल मध्ये. हाई चेंडू लॉंग ऑफ स्टेशन खेळत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. चौदा चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना अरविंद कधी चौकार षटकार कधी सिंगल डबल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 13 बॉल आणि आता फक्त 10 धावांची गरज. तेरा चेंडू मध्ये फक्त 10 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये प्रांजल स्वरूप 11 वडोली 40+. प्रवीण तांडेल पुरस्कृत प्रांजल स्वरूप 11 वडोली B संघ सुद्धा आपण सातत्याने पाहतो. हा वडोली 40+. 10 धावा आता फक्त विजयापासून दूर आहेत. हाई चेंडू उंच गेलाय. बाहेरच आहे. बाहेर नाही, तुम्ही उभेच बाहेर होते. षटकार आहे. फक्त 12 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. विक्रम सर काय करतायत? क्या बात आहे. टर्न बघा बाळू. 12 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. बारा बॉल मध्ये 4 करायचे आहेत. मंगेश आलेत. अरविंदने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले. जेव्हा स्ट्राईक आली अरविंदला आणि षटकार मारला तर बनारसी साडी भेटेल अरविंद जर स्ट्राईक आली तर. कारण की 4च धावा हव्यात. पिंटू बघा ना, सर्व काही पिंटूवरती अवलंबून आहे. त्यांना मिळाली साडी. त्यांनी विचार केला पाहिजे. केलाय विचार. अशोक आहे त्यामुळे 2 धावा मिळणार नाहीये तुम्हाला. कारण अशोकच्या हातात 2 धावा घेणं थोडंसं कठीण आहे. मास्टर माइंड आहेत. आता संधी बघा. बॅट अरविंद थोडस चेक करतायत. जुवेलीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच अरविंदला बाईक सुद्धा मिळाली. बेस्ट बॉलर. आणि बघायचं आता त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेत. अरविंद पाटील यांचे सुपुत्र सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. आणि साडी मिळाली. सलग 3 षटकार आलेत अरविंदच्या बॅट मधनं. त्यामुळे साडीचा मानकरी जरूर ठरलाय. आणि सामनाही जिंकलाय प्रांजल स्वरूप 11 वडोली B संघाने. आता लगेचच मॅच होईल आगासन विरुद्ध वडवली. या अरविंद